तालुक्यातील सर्व जनतेला माझा नमस्कार. खानापूर तालुका गॅरंटी योजनेचा मी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी या नात्यानं खानापूर तालुक्यातील सर्व गृहलक्ष्मी योजनेतील लाभार्थी महिलांना एक आव्हान करतो की आपल्याला मिळणारे 2000 पैशाचे आपण पैसे घेतात त्याचे पुनर पडताळणी म्हणून कागदपत्रक आपले घेत आहेत, पण चुकीच्या मार्गाने कागदपत्रक येत आहेत. ते CDPO ऑफिसला कागदपत्रक द्यायचे नाहीत. ते कागदपत्रक आपल्या गावातील अंगणवाडी टीचरांच्याकडे द्यायचं आहे, कारण त्या टीचरांच्याकडनं एक फॉर्मेट दिलेलं आहे. ते फॉर्मेट भरून अंगणवाडी टीचरांनी CDPO ऑफिसला द्यायचं आहे. त्यासाठी जे कागदपत्रक आपण देत आहात ते तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये स्वीकारले जातील आणि ते कागदपत्रक तुम्ही तेथेच द्यावं असं मी गृहलक्ष्मीच्या लाभार्थी महिलांना एक आव्हान करतो. तुमचा वेळ वाया जाऊ नये. पावसाचे दिवस आहेत, काय आघात घडू नये आणि सरकारवर जबाबदारी त्याची टाकू नये यासाठी आम्ही त्या गावामध्ये ही योजना कागदपत्र घेण्याची अंगणवाडी टीचरना CDPO ऑफिसवरून आदेश दिलेला आहे. त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अंगणवाडी टीचरनी गावामध्ये सांगून हे कागदपत्रक आणि त्यांची नाव नोंदणी करून घ्यायची आहे. कदाचित एखाद्या अंगणवाडी टीचरना जर आदेश मिळाला नसेल तर त्यांनी त्यांच्या CDPO ऑफिसला संपर्क साधावा आणि ते कागदपत्रक घेऊन ते फॉर्मेट घेऊन तालुक्यातील महिलांना आपल्या गावामध्येच अंगणवाडीमध्ये त्यांची पुनर्पडताळणी कागदपत्रक जमा करून घ्यावीत व तसेच तालुक्यातील गृहज्योती म्हणजे वीज बिल माफ या वीज बिल गृहज्योतीचे कागदपत्रक प्रत्येक हेस्कॉम ऑफिसमधून अधिकारी किंवा त्या भागातील लाईनमन आपल्या घरोघरी येऊन ते फॉर्म भरून घेतील. गृहज्योतीसाठी कुणीही कुठे जाण्याची गरज नाही, आपल्या घरोघरी येऊन ते अर्ज भरून घेतील. त्यासाठी जर का स्वतः मालक असेल तर त्यांचं आधार कार्ड, मतदान कार्ड आणि लाईट बिल हे देऊन त्यांनी जे फॉर्मेटचा फॉर्म आहे त्या फॉर्मेटमध्ये भरून आपल्याला तिथल्या तिथे आपला फोटो घेऊन 2 फोटो लागणार आहेत. त्यासाठी ते फोटो तयार ठेवावेत आणि त्या अधिकाऱ्यांच्याकडे दिल्यानंतर तिथल्या तिथे तुम्हाला तुमचा फोटो परत ऑनलाईनला घालून तुम्हाला पावती दिली जाईल तिथे, किंवा तुम्हाला ते मोबाईलमध्ये दाखवलं जाईल की आम्ही हे सबमिट केलं म्हणून. त्याचबरोबर या स्कीमसाठी गृहज्योती असू दे, गृहलक्ष्मी योजना असू दे, यासाठी कागदपत्र घेताना तुमच्याकडे कोणत्याही पैशाची मागणी केली जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा कुणाला पैसे द्यायच्या भानगडीत पडू नये. हे सरकारनं तुमच्या सोयीसाठी सर्व काही केलेलं आहे. आम्हाला गॅरंटी योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुमच्यासाठी आम्हाला नेमलेलं आहे की ज्या स्कीमा येत असतील ते गावोगावी पोचल्या पाहिजेत आणि त्याची पुनर्पडताळणी करत असताना खर्च करू नये यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहे की तुमचा वेळ वाया जाऊ नये. पावसाचे दिवस आहेत, कोण 2 व्हीलरवरनं येतोय, एखाद्या ठिकाणी चिखलातून यावं लागतंय, कोणाला जंगलातून यावं लागतंय. येताना या पावसाळ्यात आघात होऊ शकतो, यासाठी आपण आपल्या गावातून पुनर्पडताळणीचे कागदपत्रक आपल्या अंगणवाडी ऑफिसमध्ये द्यावे किंवा गृहज्योतीचे अधिकारी आपल्या घरी येतील तेव्हा ते फॉर्मेट भरून घ्यावे. गृहज्योतीचं जर का भाडे तत्वावर जर कोणी असेल तर त्या घरमालकांचं आधार कार्ड, मतदान कार्ड आणि लाईट बिल घेऊन आपले भाडे तत्वाचा करार म्हणजे अग्रीमेंट असलेली कॉपी व 2 फोटो गृहज्योती अधिकाऱ्यांना द्यावे लागतील. त्या
जे मी सांगत आहे हे कागदपत्रक आपण सर्वांनी रेडी ठेवावेत आणि सरकारला सहकार्य करावे. कारण आजच माझ्या निदर्शनात आलं की अंगणवाडी CDPO ऑफिसला गेल्यानंतर तिथे जटगे गावातील महिला ऑफिसला येऊन थांबलेल्या आणि मी तिथं गेला कशासाठी आलाय म्हटल्यानंतर हे गृहलक्ष्मीच्या कागदपत्रक द्यायसाठी आलं. मग मी त्यांना सांगितलं आपल्या गावातच अंगणवाडी टीचर कागदपत्रक घेतील तुम्ही. त्याच्यावरून मी हे आव्हान करतोय की कारण एकदम वयस्कर जवळजवळ 80 वर्षाची म्हातारी ती आली होती. तिचं मला पाप वाटलं. त्यासाठी मी हे आव्हान करत आहे तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि काय अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर सांगतो 84 31 08 13 13 8431081313 या क्रमांकावरती संपर्क साधून शहानिशा करूनच आपण काय अडचण असेल तर ती पूर्ण करावी अशी मी तालुक्यातील सर्व जनतेला लाभार्थींनाच नाही तर आजूबाजूच्या कळणाऱ्या लोकांनी सुद्धा ह्या दोन्ही ज्या स्कीमा आहेत याबद्दल जागृती करावी. फुकट वेळ वाया घालवू नये. आजूबाजूवाल्यांचा सुद्धा याची नोंद सर्वांनी घेऊन सहकार्य करावा अशी मी गॅरंटी योजना खानापूर तालुक्याच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं मी परत एकदा विनंती करतो व सर्वांना नमस्कार सांगतो.